गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीज्ञान ज्ञान प्रताप भगवान आता त्यांच्याकडून काय ऐकणार तुम्ही? महाराजाकडून काय चालू मला नाही माहिती. कोणता विषय चालू? ते म्हणजे जॉईंट करतो, तुझे जॉईंट करतो. हा पण काय घेतेच काय माहित नाही. कोणता ग्रंथ चालू आहे ते माहित नाही. ते दोन विचार सांगा ना प्रभाकर. हा कोणता जमते का तुम्हाला? मग कोणते घ्या, आम्हाला काही गरज नाही. खरं माझ्या म्हणण्यावर नका, तुम्हाला प्रश्न असेल ते करा. का याचे एकच प्रसन्न चित्ताने विद्या लावत असते आणि नियमाने विद्या लाभते, पण त्या नियमाची बुद्धी ही असते जरा थोडीशी. प्रांजल मनामध्ये विद्या लावून फलवत होते असं ते. अस्ति भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखीती ही आत्मस्वरूप निज है तत्काल निहार. रासन क्रमा का निरूपण. तैसे रसन इंद्रिय से द्रव्य का तो प्रत्यक्ष होवे नहीं, किंतु रस का और रसत्व मधुरत्वादिक रस की जाति का तथा रसा अभाव का मधुरादि रस में अम्ल अत्वादिक जाति के अभाव का रासन प्रत्यक्ष होवे है. हा विषय कळत नाही का तुला? है का नाही? संबंध या पहिल्या प्रकरणात संबंध लक्षात आला की विषय कळतो. आता कोणत्या विषयाचा चालू आहे? कोणत्या इंद्रियाचा? जीवा. जीवा. मग त्याच्यामध्ये खारट आंबट तुरट हे आम्ल ही याचा अभाव. मग आता ज्यावेळेस खारट आंबट तुरट, त्या खारट आंबट तुरटाचे गुणधर्म जाते याचा ज्ञान कोणी संबंधन होईल? समवेत समवाय. पहिलेच चुकले. संयुक्त समूह समास पहिलं जीवितन रसाचं संयुक्त ना, पण ते जातीचं नाही ना संयुक्त. नाही जातीच नाही. तुम्ही जाती म्हणलात ना. नाही कोणत्या संबंधाने म्हणून हे जे जाती धर्म यांच्या कोणत्या संबंध होते? तर मग आपण सगळं घ्यायचंय संयुक्त समूह समास. आणि त्याच्या अभावचा विशेष संबंध घ्यायचे आणि त्याचं विशेष त्याचा अभाव होता. आणि खारट आंबट खारट त्या ठिकाणी आंबट नाही, आंबट्याचा अभाव. याते रासन प्रत्यक्ष के हेतु रसन इंद्रिय से विषयन के 3 संबंध है. अशा रीतीनं विषयाशी रासन म्हणजे वेत 3 प्रकारचे संबंध आहेत. रसन संयुक्त समवाय, रसन संयुक्त समवेत समवाय, रसन संबंध विशेषणता. चांगलं एवढं चिंतन सांगा ना. तिथं लिहिलं सांगायचं म्हणून काय सांगा त्याच्यानं सांगायचं. 3 संबंध. एक पहिला रसन संयुक्त समवाय, त्या इंद्रियाचा आणि त्या रसाचा संयुक्त. रसन संयुक्त समवेत समवाय, जाती आदी जाती. आणि रसन संबंध विशेषणता म्हणजे अभावाचा.
अभावाचा, खारटच्या ठिकाणी आंबटचा, आंबटाच्या ठिकाणी गोडीचा, गोडीचा, किंवा गोडीच्या ठिकाणी आम्लाचा अभाव. जहाँ फल के मधुर रस का रसन इंद्रिय ते रासन प्रत्यक्ष होवे, तहाँ फल और रसन का संयोग संबंध है. हो, बोलत आहे ना. याते रसन संयुक्त फल है, तामे रस गुण का समवाय होने ते रस के रासन प्रत्यक्ष में संयुक्त समवाय संबंध है. हो ना, त्या रसांचं त्याच्या ठिकाणी गुणधर्माचं, हाँ, मग त्याचं रासनत्व, हे मधुरत्व, त्याचा समसंबंध राहतो त्या रसाच्या ठिकाणी. संयुक्त समवाय संबंधाने त्या गुणजातीचं ज्ञान होतं. तो व्यापार है. हा, ते व्यापार, हे संबंध आहे, ते व्यापार आहे. काहे ते संयुक्त समवाय संबंध में जो समवाय अंश है तो नित्य है. हो, रसनजन्य नहीं. समवाय संबंध जे आहे नित्य, ते नित्य आहे. आता उदाहरण, घोडा तांबडा आहे आणि त्या तांबड्यात्व एकाच्या, घोड्याचा रंगाचा तांबड्यात्व एक आहे, आणि कशी संगती लावायची? घोडा तांबडा आहे, त्या तांबड्याचे तांबड्यात्व पण आहे, याची कशी संगती लावायची? घोडा आणि तांबडा ते संयोग संबंध नाही. हाँ, कारण ते तांबडेपणा नित्य राहतं ना, घोड्याचा रंग तांबडेपणा नित्य राहतं. इथे नुसतं संयोग समवाय घ्यायचा, आणि ज्यावेळेस दोन पदार्थ वेगळे राहतील त्यावेळेस संयोग असतो. त्यावेळेस इथं कसं? आता घोड्याचा तांबडेपणा वेगळा आहे कधीतरी, नाही, मग समवाय. आणि त्याचं जे तांबडेत्व त्याचे समवाय आहेत. त्या तांबडेपणाच्या ठिकाणी तांबडेपणा विशेषण आहे, तांबडा रंग हे विशेषण आहे, आणि त्या तांबडेपणा विशेषण ठिकाणी तांबडत्व हे जे आहे त्याच्या समवायच्या बी, म्हणून समवायाने त्या तांबडेपणाच्या ठिकाणचे गुणधर्माचं ज्ञान होतं. कारण संयोग ज्यावेळी दोन पदार्थ वेगळे असतील तेव्हाच ते संयोग होतो. हा, आता हे तर मग संयोग आहे. मग डोळ्याचा, तांबडेपणाचा आणि त्याच्याचे ह्याचा मग संयुक्त समजला. आणि तांबडेपणा, घोड्याचा, नेत्राचा वेगळेपणा, संयुक्त संबंध डोळ्याचा आणि त्या तांबडेपणाचा आहे, आणि त्या ठिकाणी तांबडेपणा ठिकाणी नजदीक गुणातो त्या समवाय, त्याच्या ठिकाणी पण दुसरं गुणधर्म त्याचा समवाय, म्हणून संयुक्त समवायाने ज्याची गुणत्व त्या ठिकाणची आहे त्याचं ज्ञान होतं. आणि हे जे संबंधचे व्यापार आहे. परंतु संयोग अंश रसनजन्य है. संयोग संबंध रसनजन्य नाही. रसन म्हणजे जीवीचा संबंध आहे ना. रसन म्हणलं की जीव. और रसन इंद्रिय जन्य जो रस का रासन साक्षात्कार ताका जनक है, याते व्यापार है. मग त्याला व्यापार ते ज्याने कोणते ज्ञान कोण जाणार रासन तोच. इस व्यापार वाला रासन प्रत्यक्ष का असाधारण कारण रसन इंद्रिय है. म्हणून त्या रासन प्रत्यक्षाचं असाधारण कारण आहे. असाधारण कारण नेमकं त्याच कार्याचं. याते करण होणे ते प्रमाण है. म्हणून ते जेव्हा ही करण असं त्याला प्रमाण म्हणायचं. और रासन प्रमा फल है. आणि त्याच्यापासून जे ज्ञान होते ते फल आहे. तैसे रस में रसत्व, जातिका और मधुरत्व, अम्लत्व, लवणत्व, कटुत्व, कषायत्व, तिक्तत्व रूप षट धर्मन का रसन इंद्रिय ते रासन साक्षात्कार होवे. सगळे गुणधर्माचा जेवढे तिथे लिहिलं ना तेवढे त्या इंद्रिय जेव्हा इंद्रिय सगळे त्यात ज्ञान होतं. तहा रसन से फलाधिक द्रव्य का संयोग है. तिथे जे काही ज्ञान आहे ते फल होते ते संयोग आहे त्याचा. तहा म्हणजे तिथे कशाचा संयोग आहे? रासांचा आणि त्या रसाचा, फलाचा. फल म्हणजे कोणतं? ते संबंध
रासांचं आणि त्या रसाचा हा आणि त्या संबंधापासून बाकीचं ज्ञान होतं. कोणते फळ आहे झालं रस इंद्रियाचा आणि रसाचा जो संबंध आहे का नाही, त्याच्यामुळे सगळे पुढचे ज्ञान होते. म्हणून ही संयोग कसं झालं, फळ झाला. बघ तू वाच आणखी. हा तिथे रसनसे फलाधिक द्रव्य का संयोग हे. हो ना, मग रसाधिक जे असणार आहे का नाही, रसाधिक कुठे राहतात, फळाच्या ठिकाणी. फळ आलं का नाही, मग त्या फळाचा आणि जिव्ह्यांचा संयुक्त संबंध आहे. आणि त्या संयुक्त संबंधाद्वारे नंतर त्या फळाच्या ठिकाणी रसाचं ही जे त्याचा समूह आहे. अगोदर फळ, नंतर त्याचा संयोग, आणि संयोग ज्याचा शे आहे ते फळ, त्या फळाचं जे रसत्व त्याचा समूह आहे. का द्रव्य में रस समवेत होवे हे. मग त्या द्रव्य त्या फळाच्या ठिकाणी रस कोणत्या संबंधाने असतो, समवेत. समवेत, त्याला काय म्हणायचं, समूह आहे. याते रसन संयुक्त जो द्रव्य तामे समवेत कहिए समवाय संबंध से रहने वाला रस है, तामे रसत्व का और रसत्व के व्याप्य जो मधुरत्वादिक तिनका समवाय होने से रसन संयुक्त समवेत समवाय संबंध है. आलं का त्याचं सगळं. अगोदर रसनाचा आणि रसाचा संयोग, ते संयुक्त झाला. त्या रसाच्या ठिकाणी रसत्व अधिक समूह संबंधाने राहतात, आणि त्याच्या ठिकाणी मधुरत्व अधिक त्याचे जे पुढचे गुणधर्म ते समूह संबंध, म्हणजे संयुक्त समवेत समूह संबंधाने गुणत्व अधिकाचं मधुरत्व अधिकाचं ज्ञान होतं. नाही तैसे फल के मधुर रस में अम्लत्व अभाव का रासन प्रत्यक्ष होवे है, तहाँ रसन इंद्रिय का अम्लत्व अभाव से स्वसंबंध विशेषणता संबंध है. आलं की नाही, अभाव म्हणलं की विशेषणता. बस काहे ते संयुक्त समवाय संबंध से रासन संबंध मधुर रस है, तामे अम्लत्व अभाव का विशेषणता संबंध है. झालं की आता रसनाचा आणि त्या रसात संयुक्त त्याचे रसनत्व ते समूह, त्याच्या ठिकाणी आम्लत्वाचा अभाव किंवा मधुराच्या ठिकाणी आम्लत्वाचा अभाव, ते विशेषणचा संबंध. मग संयुक्त समवेत समूह विशेषणच्या संबंधाने अभावाचं ज्ञान होतं. याते रसन इंद्रिय का अम्लत्व अभाव से संयुक्त समवेत विशेषणता संबंध है. त्या रसनाचा त्याचा अभाव असल्यामुळे संयुक्त समूह विशेषणचा संबंध आहे. रसना इंद्रियजन्य रासन प्रत्यक्ष के हेतु तीन संबंध है. म्हणजे त्या रस त्या ठिकाणचं जे ज्ञान, त्या ज्ञानाला तीन कारण संबंध आहेत. आता घ्राणज प्रमा का निरूपण. हो चला. तैसे घ्राणज प्रत्यक्ष प्रमा होवे. तसं घ्राण नाकापासून जे ज्ञान होते गंधाचा ते घ्राणज प्रत्यक्ष प्रमा. तहा भी तिथं बी घ्राण के विषयंते तीन संबंध हेतु है. तिथं घ्राणाचे संबंध, नाकाचे ज्या पदार्थ संबंध आहे त्या पदार्थाच्या ठिकाणी सुद्धा गुंजाचे देखत घेतले तर तिथे तीन संबंध येतात. एक घ्राण संयुक्त समवाय. बरं. हा घ्राण संयुक्त समवेत समवाय. संयुक्त आलेच ना. संयुक्त मध्ये संयोग विचारायचा नाही. हो. घ्राण संयुक्त समवाय पहिला. हा पहिला. हा दुसरा घ्राण संयुक्त समवेत समवाय, आणि तिसरा घ्राण संबंध विशेषणता. झाले ना. हो. मग आता समवेत समवाय आहे ना ग, रसा ठिकाणी कोणतं राहते गुण, मधुरत्व हे नाही, गंधत्व. गंध चालला विषय. हो तेच गंधाचा ना. त्याच्या ठिकाणी गंधाचा त्याचा मधुर, त्या गंधामध्ये सुगंधत्व हे समसंबंधाने राहत आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा त्या गुणाचा दुसरा गुण ते समूह म्हणजे संयुक्त समवेत
समूह संबंधाने गुणाधिक ज्ञान होतं. आणि त्याच्या ठिकाणी जे दुसऱ्या पदार्थाचा अभाव म्हणजे एक दुर्गंध ह्याचा सुगंधाच्या ठिकाणी अभाव असतो. म्हणून त्याचा विशेषणच्या संबंधाने ज्ञान होतं. विशेषण म्हणजे एक अभावाचक. घ्राण इंद्रिय ते द्रव्य का तो प्रत्यक्ष होवे नाही. हो बरोबर आहे. किंतु गंध गुण का प्रत्यक्ष होवे हे. मग घ्राण इंद्रियाची त्या द्रव्याचा प्रत्यक्ष होत नाही. का बरं? ते फुलाचा वास हवेने येतो. जो द्रव्य का प्रत्यक्ष होता तो घ्राण का संयोग संबंध प्रत्यक्ष में करण होता, कारण होता. जर प्रत्यक्ष त्यात संबंध असता तर त्याचं हे झालं असतं, कारण झालं असतं. का कारण? ते संबंध संयोग संबंध. संयुक्त संबंध कारण झालं असतं. पण संयुक्त नाहीच ना. गंधाचा घ्राणाशी संयोग नाही. द्रव्य का प्रत्यक्ष घ्राण से होवे नहीं. हालच लक्षात. याते घ्राण संयोग प्रत्यक्ष का हेतु नहीं. घ्राण संयुक्त प्रत्यक्षाचं कारण नाही. और गंध का घ्राण से साक्षात संबंध हे नहीं. आणि घ्राणाशी नाकाशी गंधाचा साक्षात संबंध आहे. किंतु पुष्पादिकरण में गंध का समवाय संबंध है. म्हणजे फुलाच्या ठिकाणी गंध का जे गंध असणारा वास असणारा त्याचा समवाय संबंध आहे फुलाच्या ठिकाणी. और घ्राण के साथी पुष्पादिकरण का संयोग संबंध है. आणि घ्राणाचे त्या फुलाचा संयोग संबंध आहे. याते घ्राण संयुक्त समवाय संबंध ते गंध का घ्राणज प्रत्यक्ष होवे. म्हणून संयुक्त समवाय संबंधाने त्या गंधाचं प्रत्यक्ष होतं. अन्य गुण का घ्राण ते प्रत्यक्ष होवे नाही. अन्य जे त्याच्या ठिकाणी गुण असेल त्याचे काही घ्राणाने प्रत्यक्ष होत नाही. घ्राण म्हणजे नाक. परंतु गंध में जो गंधत्व जाती ताका और गंधत्व व्याप्य जो सुगंधत्व दुर्गंधत्व तिनका भी घ्राणज प्रत्यक्ष होवे है. हो त्याच्या ठिकाणी मग सुगंधत्व आणखीन विशेष सुगंध गुण. सुगंधत्व त्या फुलाच्या वासाचं आणखीन विशेषत्व. आणखीन दुसरं काय? दुर्गंधत्व त्याचं होतं. पण ते दुर्गंधत्वाचा अभाव विशेषांचा संबंध नाही होत आहे. म्हणजे याचा संयुक्त समसंबंध नहीं होता है. कैसे गंध अभाव का भी घ्राणज प्रत्यक्ष होवे है. हो ते सांग आले. चला काहे ते जा इंद्रिय से जिस पदार्थ का ज्ञान होवे ताकि जाति का और ताके अभाव का भी तिस इंद्रिय ते ज्ञान होवे है. हो त्या इंद्रियाने त्या पदार्थ ज्ञान होतं आणि त्या पदार्थ ठिकाणी दुसऱ्या पदार्थाचा अभाव आहे त्या अभावाचं ज्ञान होतं त्याच इंद्रियाने. जहाँ गंधत्व का और सुगंधत्व का दुर्गंधत्व का प्रत्यक्ष होवे तहा घ्राण संयुक्त समवेत समवाय संबंध घ्राणज प्रत्यक्ष का हेतु है. त्या फुलाच्या ठिकाणी संयुक्त संयोग आहे. त्याच्या ठिकाणी सुगंधत्व सुगंध त्या सुगंधाच्या ठिकाणी सुगंधत्व त्याचा संयुक्त समूह संबंध ज्ञान होतं. दोनदा समूह लागला ना समवेत समवाय. काहे ते घ्राण संयुक्त जो पुष्पादिक तिनमें समवेत गंध है तामे समवाय गंधत्वादिकन का है. आलं की लक्षात. ते म्हणजे अगोदर संयुक्त कोणतं? पुष्प आणि घ्राण. त्याला काय म्हणायचं? संयोग. संयोगाला काय म्हणायचं? संयुक्त. त्याच्या ठिकाणी गंध जे राहतं ते समवाय. मग त्या गंधाच्या ठिकाणी दुसरे जे गुणधर्म राहतात ते समवाय. म्हणून संयुक्त समूहाने त्या जाती गुणाचं ज्ञान होतं. पण त्याला घ्राणाचं प्रमाण. तैसे पुष्प के सुगंध में दुर्गंधत्व के अभाव का घ्राणज प्रत्यक्ष होवे है तहा घ्राण का दुर्गंधत्व अभाव से स्वसंबंध विशेषणता संबंध है. किती काहे ते संयुक्त समवाय संबंध से घ्राण संबंध जो सुगंध तामे दुर्गंधत्व अभाव का विशेषणता संबंध है. ना.
आता संयुक्त पुन्हा समवाय. कशाचा समवाय? त्या गंधाचा. आणि त्या गंधाच्या ठिकाणी पुन्हा गंधत्व त्याचा समवाय आणि त्याच्या ठिकाणी दुर्गंधत्वाचा अभाव. म्हणून संयुक्त समवेत विशेषणचा संबंधाने अभावाचं ज्ञान होतं. जहाँ पुष्पादिक दूरी होवे और गंध का प्रत्यक्ष होवे तहाँ यद्यपि पुष्प में क्रिया दिखे नहीं, याते पुष्पादिकन का घ्राणते संयोग के अभाव ते घ्राण संयुक्त समवाय संबंध संभवे नहीं. हो, आता दोघांचा कुठे संबंध होतो? नाही. म्हणते तो कोणता संबंध लागत नाही? घ्राण संयुक्त. हा ना, घ्राण संयुक्त ना, मग संयुक्त संबंध नाही ना. तथापि गंध तो गुण है. गंध त्याचा गुण त्या फुलाचा. याते केवल गंध में क्रिया होवे नहीं. मोठ गंध त्या ठिकाणी काही क्रिया होत नाही. किंतु गंध के आश्रय जो पुष्पादिकन के सूक्ष्म अवयव तिनमें क्रिया होय के घ्राणते संयोग होवे है. याते घ्राण संयुक्त जो पुष्पादिकन के अवयव तिनमें गंध का समवाय होने से घ्राण संयुक्त समवाय संबंध ही गंध के घ्राणज प्रत्यक्ष का हेतु है. मग ते फुला ठिकाणी पराग बारीक कण आवड त्याचा संयोग होतोच की. प्रत्यक्ष फुलाचं नाही, पण त्याच्या ठिकाणी बारीक कण असतात ना, त्याला पराग म्हणतात. त्या पराग वाऱ्याने येतात ना, कसं म्हणतात मग संयुक्त. आणि त्याच्या ठिकाणी गुंध आहे ती गंध आहे ती समवाय. त्या गंधत्व आणि त्याच्या ठिकाणी दुसरं जे मधुरत्व वगैरे त्याचा समवाय संयुक्त समोर समोर त्याचं ज्ञान होतं. इस रीति से घ्राणज प्रत्यक्ष के हेतु 3 संबंध है. अशा रीतीने घ्राणज प्रत्यक्ष ज्ञानाचे कारण 3 संबंध आहेत. तो व्यापार है. ते संबंधाला व्यापार म्हणायचे, क्रिया म्हणायचे. घ्राण इंद्रिय करण है. घ्राण इंद्रिय प्रमाण आहे, करण आहे. घ्राणज प्रत्यक्ष प्रमा फल है. घ्राणज म्हणजे त्याचं जे गंधाचं ज्ञान ते प्रत्यक्ष प्रमा आहे. इस रीति से अशा रीतीने श्रोत्रादिक पंच इंद्रिय ते बाह्य पदार्थन का ज्ञान होवे है. अशा रीतीने 5 ज्ञान इंद्रियाने बाह्य पंचविषयाचं ज्ञान होतं. मानस प्रत्यक्ष प्रमा का निरूपण राहू दे आता. कुंडली कारण हे याच्यात फार महत्वाचं आहे ना, मानस प्रत्यक्ष प्रमा. आता इथे होतं वेदांती काहीतरी सुख दुःख हे काय सगळे वाटतं. आता किती दिवस झालं त्याला मी हात नाही लावला, तुझ्यामुळेच हातात लावलाय हात. कोणाला सांगू? खेड्यापाड्यात चवमुळच्या गोष्टी सांगाव्या लागतात. खरं चिंतन नसतं खेड्यापाड्यात. म्हणजे खेड्यापाड्यात आमचं पाठ म्हणून खेड्यापाड्याचा मग संबंध झाला. खरं साधक असतं तर आम्ही आवडून नसतं करायचं. पाप आहे म्हणून पण लोक सांगत